नमस्कार मंडळींनो, ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता अर्जुन हा सायलीला घेऊन रस्त्याने येत असतो. सायली म्हणते, बरं झालं आपल्याला ना विलासचा खून झाल्यानंतर कुणीतरी मेसेज पाठवला, याची सगळी डिटेल्स मिळाली. अर्जुन म्हणतो की आता आपल्या हातात केस आली आहे सायली, तुम्ही काही काळजी करू नका. आणि त्यानंतर आता अर्जुन आणि सायली रस्त्याने जात असतात. तर इकडे सुभेदारांच्या घरी आता अश्विन आणि कल्पना सगळेजण आता प्रियाची काळजी करत बसलेले असतात. अश्विन म्हणतो की प्रिया तर कधीच रविराजच्या घरातून निघली, मग अजूनपर्यंत आली कशी नाही, तिचा फोनही लागत नाही आणि कुठे गेली मग ती, असा विचार करून आता अश्विन हा पुन्हा प्रियाला फोन लावण्याचा प्रयत्न करू लागतो. आणि त्यानंतर आता प्रिया काही फोन उचलत नसते. अश्विन म्हणतो की तिला कुठेही कधीही रस्त्यात चक्कर येते, या प्रियाचं ना काहीच खरं नाही आहे. कल्पना म्हणते, बरोबर आहे, पण प्रिया गेली कुठे आणि ती असे सांगून का जात नाही आहे तेच काही कळत नाही आहे. इकडे आता अश्विनचा फोन प्रिया उचलत नसते आणि अश्विन आता कंटाळून म्हणतो की प्रिया फोनसुद्धा उचलत नाही आहे. आणि त्यानंतर आता रागावून अश्विन म्हणतो की इतक्या वेळा मी फोन करतो, हिने तिचा मोबाईल बघावा तरी. आणि इकडे देवी आईकडे बघत आता कल्पना हात जोडतच म्हणते की देवी आई, आता तूच रक्षण कर. आणि इकडे आता महिपत हा दामिनीच्या ऑफिसमधून प्रियाला घेऊन बाहेर येतो आणि महिपत म्हणतो की हे बघ, तू जेवण जरी करीत असली ना तरीसुद्धा देशमुखबाईंनी जर तुला बोलावलं ना तसंच उठायचं, जायचं आणि मग तिच्या ऑफिसमध्ये जाऊन हात धुवायचे, कळलं का तुला? आणि साक्षीसाठी काहीही करायचं आहे, कळलं का तुला? तर प्रिया म्हणते की तेच करायचं मी प्रयत्न करते ना अण्णा. आणि त्यानंतर आता प्रिया म्हणते, मी त्या दामिनीला सगळं काही खरं खरं सांगितलं, पण माझ्यावरती शेकलं नाही म्हणजे बरं होईल. बोट करत आता महिपत म्हणतो की प्रिया, महिपत म्हणतो तुझ्यावर फक्त एकच गोष्ट शेकू शकते आणि तो म्हणजे तुझा माच प्रिया. महिपत म्हणतो की त्याची सरळ पोंगळी करून भिंतीवर टांगून ठेवायची, कळलं का तुला? प्रिया म्हणते की अहो मी माच करत नाहीये. प्रिया म्हणते की तुमचं बरोबर आहे, पण मी हे सगळं कसं मॅनेज करू, कारण ते सुभेदारांच्या घरचे सतत माझ्या मागे पुढे करत असतात आणि ती सायली तर माझ्या मागावरच टपून असते. प्रिया म्हणते तुम्हीच सांगा बरं मी हे सगळं कसं मॅनेज करायचं. तेव्हा आता महिपत म्हणतो की प्रिया जास्त शायनिंग मारायचे नाही, कळलं का? मी सांगितलं ना ते सगळं करायचं म्हणजे करायचंच. आणि त्याच वेळेस आता अर्जुन हा सायलीला घेऊन त्याच्या कारमधून ज्या ठिकाणी महिपत प्रिया उभ्या असतात त्याच रस्त्याने येत असतो. तर इकडे महिपत आणि प्रिया दोघेही आपापसात बोलत असतात. तर इकडे आता कारमधून अर्जुन हा सायलीसोबत गप्पा मारत त्याच समोरून येत असतो. आणि तेवढ्यात आता सायलीचे लक्ष समोर महिपत आणि प्रिया गप्पा मारत असल्याचे सायली बघते आणि पटकन आता अर्जुनला सायली गाडी थांबवण्यासाठी बोलते. अर्जुन आता पटकन गाडी थांबवत म्हणतो काय झालं, तर बोट करत सायली म्हणते की महिपत आणि प्रिया. तर अर्जुन आता समोर बघतो, प्रिया आणि महिपत एकमेकांसोबत बोलत असल्याचे अर्जुनला देखील आता दिसते. आणि अर्जुनला आता राग येतो आणि अर्जुन म्हणतो की महिपत आणि प्रिया दामिनीच्या ऑफिसच्या समोर, आणि तरी मला डाऊट होताच आणि आता आपला डाऊट खरा ठरला आणि आता आपल्याला पुरावा देखील मिळाला, झालं ते बरंच झालं असे अर्जुन आता सायलीला सांगतो. आणि त्यानंतर आता सायली म्हणते की मी ना आता प्रियाला जाऊच देणार नाही. प्रिया महिपतच्या कॉन्टॅक्टमध्ये नव्हती ना, हे आता मी तिला जाऊन विचारतेच. सायली जाऊ लागताच अर्जुन सायलीला थांबवतो आणि म्हणतो नाही आता तुम्ही तिकडे जाऊ नका. तर सायली म्हणते म्हणजे, आणि सायली म्हणते म्हणजे तिला असं सोडून द्यायचं का? तर अर्जुन म्हणतो अजिबात नाही, तुम्ही जर आता तिला विचारायला गेलात ना तर ती तुम्हाला ना पुन्हा काहीतरी उलट उत्तरं देईन. आणि पटकन आता अर्जुन त्याचा मोबाईल बाहेर काढतो आणि मोबाईलमध्ये कॅमेरा ऑन करून झूम करत प्रिया आणि महिपतचा क्लिअर कट एकमेकांशी बोलताना आता अर्जुनने फोटो काढलेला असतो. आणि तो फोटो काढून आता तो फोटो बघताच अर्जुन खूप खुश होतो. आणि त्यानंतर आता इकडे अर्जुनने फोटो काढता क्षणी इकडे प्रियाचे लक्ष त्या अर्जुनच्या कारकडे जाते. प्रिया खूप घाबरते, अंगावर डोक्यावर ओढणी घेत प्रिया म्हणते अर्जुनची गाडी. पटकन आता पुन्हा प्रिया ही गेटच्या आतमध्ये जाते आणि लपून बसते. तर अर्जुन त्याची कार चालून सरळ आता त्यांच्याकडे न बघण्याचे नाटक करतो आणि पुढे कार घेऊन जातो. आणि त्यानंतर आता महिपतने देखील खाली मान घातलेली असते. अर्जुनची गाडी जाताच प्रिया बाहेर येते आणि म्हणते की अर्जुनचीच गाडी होती ना? महिपत म्हणतो हो अर्जुनच होता, तू कसं ओळखलं? प्रिया म्हणते की माझ्या घरची गाडी ओळखून नाही शकणार का मी? बरं झालं त्याने आपलं बघितलं नाही तर खूप प्रॉब्लेम झाला असता. बरं आता मी निघते बरं का, असे म्हणत प्रिया तिथून निघून जाते.
इकडे आता सुभेदारांच्या घरी सगळेजण काळजी करत आता बसलेले असतात. प्रताप, कल्पना प्रिया का येत नाही याचा विचार करत असतात. अश्विन तर प्रियाला फोन लावू थकलेला असतो आणि अश्विन म्हणतो की ही अजूनही फोन उचलत नाही, किती काळजी करायची आणि आता मला खरंच काळजी वाटून राहिली. प्रताप म्हणतो अश्विन तन्वी घरी आल्यानंतर तिला विचार, घरचे सुद्धा सगळेजण काळजी करत असतात, सांगून जायची काही पद्धत असते. आणि तेवढ्यात आता पुन्हा अश्विन आता फोन लावण्याचा प्रयत्न करतो तर अर्जुन आणि सायली दरवाज्यात येतात. अश्विनकडे बघतात, कल्पना प्रतापकडे बघतात आणि ते खूप टेन्शनमध्ये असल्याचे बघून अर्जुन अश्विनकडे बघतो आणि सगळ्यांकडे बघत म्हणतो की काही टेन्शन आहे का, काय झालं. सायली म्हणते की अश्विन भाऊजी तुम्ही तरी सांगा काय झालं. कल्पना प्रताप आता गप्पच असतात. सायली म्हणते की तुम्ही तरी सांगा काय झालं, तुम्ही खूप काळजीत दिसता अश्विन भाऊजी. तेवढ्यात प्रताप म्हणतो की तन्वी रविराजच्या घरून कधीच निघाली पण आता कुठे गेली तेच काही कळत नाही आणि तन्वीना कॉलसुद्धा घेत नाही आहे. अर्जुनच्या आता सगळं लक्षात आलेलं असतं आणि तेवढ्यात ते ऐकून आता सायली म्हणते की अहो सांगा ना तन्वी कुठे आहे. तर अर्जुन खुणावत आता सायलीला गप्प बसावयास सांगतो. प्रताप, कल्पना अर्जुन सायलीकडे बघू लागतात. तेवढ्यात आता अर्जुन अश्विनला म्हणतो की अश्विन तुझी बायको बाहेर जाताना सांगून जात नाही का तुला. तर आता अश्विनला धक्का बसतो आणि त्यानंतर अर्जुन म्हणतो की म्हणजे तुझ्याशी सुद्धा ती खरं बोलते ना. तर आता अश्विनला राग येतो. पटकन अश्विन अर्जुनसमोर येतो आणि बोट करत म्हणतो दादा तू आता तन्वीबद्दल काही उलटसुलट बोलू नकोस बरं का. डोक्याला हात लावत अश्विन म्हणतो की ऑलरेडी ना मी खूप ट्रेसमध्ये आहे, माझं डोकं आता अजून गरम करू नकोस. अश्विन म्हणतो की प्लीज तू शांत राहा, माझी तुला विनंती आहे. कल्पना म्हणते अश्विन जाऊ दे ना, कुठे यांच्या तोंडाला लागतोस. कल्पना म्हणते अश्विन तू तन्वीला अजून एक फोन करून बघ बरं, अजूनही ती आलेली नाही आणि आता माझासुद्धा जीव टांगणीला लागतोय. अर्जुन आता सायलीकडे बघत सायलीला गप्प राहण्यासाठी खुणावतो आणि अश्विन आता पुन्हा फोन लावताच प्रियाचा पुन्हा फोन लागत नसतो. अश्विन म्हणतो मी बाहेर जाऊन बघून येतो. प्रताप म्हणतो थांब अश्विन मी सुद्धा येतो. तेवढ्यात अर्जुन म्हणतो की कोणी कुठेही जायची गरज नाही, प्रिया ही घरी येणारच आहे. सगळे आता अर्जुनकडे बघतात आणि आता रागाने अश्विन अर्जुनकडे बघत प्रतापला म्हणतो की चला डॅड, पुढच्या 1 तासात जर तन्वी सापडली नाही तर आपण पोलिसात कंप्लेंट करूयात. आणि तेवढ्यात आता दरवाजात तन्वी तिथे आलेली असते. सगळेजण आता तन्वीकडे बघतात तर अर्जुन म्हणतो घ्या आली तुमची तन्वी. घाबऱ्या घुबऱ्या नजरेने इकडे तिकडे बघत तन्वी आता आतमध्ये येते. सगळेजण आता तन्वीकडे बघू लागतात आणि तेवढ्यात आता त्यांच्याकडे बघत प्रिया म्हणते की काय झालं, तुम्ही माझ्याकडे असं का बघताय. तर अश्विन म्हणतो कुठे होतीस तन्वी तू. तेवढ्यात आता तन्वीला आपण कशी महिपतसोबत बोलत होतो आणि अर्जुनची गाडी कशी तिथून गेली हे सगळं आठवतं. कल्पना म्हणते की तन्वी अगं कुठे होतीस तू आणि किती काळजी वाटत होती आम्हाला. कल्पना म्हणते की आत्ताशी कुठे, तुला बघितल्यानंतर माझा जीव भांड्यात पडला. तर ते ऐकून आता प्रिया विचार करते की चला अर्जुनने आपल्याला बघितलं नाही तर. आणि तन्वी विचार करते की मला वाटलं होतं या अर्जुनने काही चुगली वगैरे केली की काय. आणि तेवढ्यात आता प्रताप म्हणतो की तन्वी तू रविराजकडून निघाली मग मध्ये कुठे गेली होतीस. हसतच प्रिया म्हणते की बाबा मी मैत्रिणीकडे गेली होती. हसतच प्रिया म्हणते की मला ना ते प्रोजेक्टचं डिझायनिंग कंप्लीट करायचं होतं, तिच्यासोबत ते करत असताना कधी वेळ कसा गेला ना ते मला कळलंच नाही. ते ऐकून आता अर्जुन लगेच मान पुढे करतो आणि सायलीकडे बघतो. सायलीसुद्धा आता अवाक झालेली असते आणि काय प्रिया उत्तरं देते का आणि तेही किती सर्रास खोटं बोलून. हे आता अर्जुन सायलीसमोर आलेलं असतं. अश्विन म्हणतो की तुझी ती मैत्रीण म्हणजे ईशाना. तर प्रिया म्हणते की हो आणि प्रिया हसतच म्हणते की मी तुला सांगितलं होतं ना अश्विन तिच्याबद्दल, तीच ती मैत्रीण ईशा. आणि लगेच आता अश्विन म्हणतो मी तिलासुद्धा फोन केला होता, रविराज काकांनी मला तिचा नंबर दिला होता. तिला फोन करता क्षणी तिने मला सांगितले की बऱ्याच दिवसापासून तन्वी माझ्याकडे आलीच नाही म्हणून. आता तन्वीला धक्का बसतो आणि आता प्रिया डचकते तर अर्जुन आता गालातल्या गालात हसू लागतो. प्रताप म्हणतो तन्वी अगं हा काय प्रकार आहे, तुला घरी येण्याच्या वेळेची बंदी नाही आहे, पण तू निदान सांगून तरी जायचंच ना, कळवायचं तरी ना, घरचे सगळेजण तुझी वाट बघतायत. आणि तेवढ्यात आता अर्जुन म्हणतो डॅड मला वाटतंय की तन्वी तिच्या वेगळ्याच बेस्ट फ्रेंडला भेटायला गेली असेल आणि म्हणून तिला खोटं बोलावं लागतंय. अर्जुन म्हणतो बरोबर ना तन्वी. तर सायली म्हणते की अजून घरच्यांचा किती गैरफायदा घेणार आहेस प्रिया. प्रियाला आता राग येतो. सायली म्हणते की अजून किती निर्लज्जपणा करणार आहे. तर प्रिया म्हणते 1 मिनिट. प्रिया म्हणते की मी फक्त माझ्या नवऱ्याला आणि माझ्या सासू सासऱ्यांना ॲन्सरेबल आहे, तेव्हा तुम्ही मला जाब विचारू नका. तर अर्जुन म्हणतो
तन्वी आम्ही तुला जाब विचारतच नाहीयेत. अर्जुन म्हणतो की तू आता सध्या कॉलेजला जात नाहीये प्रिया, तू फक्त घराबाहेर पडतेस एवढंच मी तुला विचारलं. तेव्हा आता प्रिया म्हणते की कधी कधी मी माहेरी जाते, तर कधी देवळात आणि कधी कधी मैत्रिणीच्या घरी सुद्धा जाते. कल्पना, प्रताप, अर्जुन सगळेजण आता प्रियाचे ते खोटारडे बोलणे ऐकत असतात. अर्जुन म्हणतो बस एवढ्याच ठिकाणी जातेस का प्रिया तू? प्रिया पुन्हा डचकत अर्जुनकडे बघते. अर्जुन म्हणतो की अजून काही टॉपिक्स आहे का? तर आता प्रिया विचार करते की म्हणजे माझं आणि महिपतचं बोलणं याने ऐकून याला काही कळलं की काय. आणि त्यानंतर आता इकडे लगेचच अर्जुन म्हणतो की मी सांगतो, कारण मला माहिती आहे तन्वी कुठे गेली होती. तर अश्विन म्हणतो कुठे गेली होती? तेव्हा लगेच आता अर्जुन म्हणतो की तन्वी तिच्या बेस्ट फ्रेंडला भेटायला म्हणजे महिपत शिकरेला भेटायला गेली होती. ते ऐकताच आता सगळ्यांना मोठा धक्का बसतो. तर नाटक करत आता तन्वी म्हणते की त्या महिपतचा माझा काय संबंध, मी कशाला त्याला भेटायला जाईन. तर आता अश्विन म्हणतो की दादा तू काहीही बोलू नकोस. तर लगेच आता अर्जुन त्याच्या खिशातील मोबाईल काढतो आणि आता अश्विन म्हणतो की त्या दिवशी तन्वी महिपत शिकरेसोबत कशी वागत होती ना, ते आपण सगळ्यांनी बघितलं आणि त्या माणसाचा तन्वी तिरस्कार करते, कळतंय का तुला दादा? तर आता अर्जुन तिरप्या नजरेने अश्विनकडे बघतो आणि ताबडतोब अर्जुन त्याचा मोबाईल दाखवत म्हणतो की या फोटोमध्ये महिपत सोबत तन्वी तिरस्कार करते का? सगळेजण आता अर्जुनचा मोबाईलमध्ये तो फोटो बघता सगळ्यांना धक्का बसतो. अश्विन आता तन्वीकडे बघतो तर अर्जुन म्हणतो की या फोटोमध्ये बघून तुम्हाला काय वाटतं? तन्वी तिच्या बेस्ट फ्रेंडकडे जाते, माहेरी जाते, देवळात जाते आणि तिच्या ह्या अशा फ्रेंडला भेटते. आणि तेवढ्यात आता प्रताप म्हणतो की हा फोटो कधीचा आहे? आणि ते ऐकताच आता लगेचच अर्जुन म्हणतो की तेव्हाच आहे जेव्हा तन्वी तिच्या बेस्ट फ्रेंडसोबत डिझाईन काढत होती आणि प्रोजेक्टचं काम करत होती. ते ऐकताच पुन्हा एकदा सगळ्यांना मोठा धक्का बसतो. तर तन्वी आता जाम घाबरलेली असते. नंतर आता अर्जुन अश्विनला म्हणतो की अश्विन लांबवरून तुला व्यवस्थित दिसत नसेल. पटकन अर्जुन त्याचा मोबाईल घेऊन अश्विनच्या चेहऱ्यासमोर येतो आणि म्हणतो बघितलं सेम पोज. त्यानंतर अर्जुन आता तो मोबाईल आता प्रताप समोर धरतो आणि बघितलं का डॅड? आणि कल्पनाच्या तोंडासमोर सुद्धा महिपत आणि तन्वी कशी जवळजवळ बोलत असल्याचे त्या फोटोमध्ये आता कल्पना, प्रताप, अश्विन सगळेजण बघतात. आता अश्विनला खूप राग येतो. रागाने अश्विन तन्वीकडे बघतो आणि म्हणतो तन्वी हे सगळं काय आहे? आणि लगेच आता अश्विन म्हणतो तन्वी खरं खरं सांग, तू महिपतला भेटायला गेली होतीस का? तर सायली म्हणते की प्रिया आता तरी खरं खरं सांग. सायली म्हणते आम्ही दोघांनी तुला महिपतशी बोलताना बघितलं आणि तेव्हा तू प्रिया कबूल कर. कल्पना म्हणते तन्वी मला तुझ्या तोंडाने ऐकायचा हा सगळा काय प्रकार आहे? आणि त्यानंतर आता डोळे झाकून मन घट्ट करत तन्वी म्हणते की आज मी महिपत शिकरेला भेटायला गेली होती. ते ऐकून आता प्रताप, कल्पना, अश्विनला पुन्हा एकदा जोराचा धक्का बसतो. आणि लगेच आता अश्विन म्हणतो की का भेटायला गेली होतीस? आणि लगेच आता प्रताप म्हणतो म्हणजे तू आमच्याशी खोटं बोललीस. आणि त्यानंतर आता प्रिया म्हणते की मग मी तुमच्याशी काय बोलणार होते बाबा, मी महिपतला भेटणार, हे तुम्हाला आवडलं असतं का? आणि तेवढ्यात आता तन्वीकडे बघत अश्विन मोठ्याने ओरडत म्हणतो मग का गेली होतीस तू? अर्जुन म्हणतो की आता तू रडण्याचं नाटक करू नकोस किंवा इमोशनल ब्लॅकमेल करू नकोस. रागाने तन्वी आता पुन्हा अर्जुनकडे बघते. अर्जुन म्हणतो की जेव्हा प्रिया तू पकडली जातेस तेव्हा जे जे काही करतेस ना ते प्लीज आत्ता तू करू नकोस. प्रिया म्हणते की तू मला बोलू देणार आहे का फक्त माझ्यावर आरोप करणार आहेस? अर्जुन, मी चांगल्या मनाने जर काही करायला गेले तर तेही माझ्यावर तू संशय घेणार आहे का? अश्विन म्हणतो तन्वी तू फक्त मला ॲन्सरेबल आहे, आज काय काय घडलं ना ते सगळं तू मला आज सविस्तर सांग. आणि त्यानंतर मात्र आता प्रियाला काही समजत नसतं. इकडे आता अर्जुन आणि सायली बेडरूममध्ये येतात. तर आता दुसऱ्या दिवशी बाहेर जाण्यासाठी अर्जुन त्याचे आवरतो आणि शर्ट घालतो. पटकन आता त्या शर्टचं एक बटन तुटलेलं असतं. तर अर्जुन म्हणतो की हा शर्ट घालता येणार नाही. तर सायली म्हणते का? ते तुटलेलं बटन बघून सायली म्हणते की तुमची बायको असताना हे कधी शक्य आहे का? पटकन आता अर्जुनच्या शर्टचं बटन सायली शिवू लागते. तर प्रेमाने अर्जुन सायलीकडे बघतो आणि सायलीच्या केसावरून आता हात फिरवतो. सायलीसुद्धा खुश झालेली असते. आणि त्यानंतर इकडे आता अर्जुन आणि सायली दोघेही एकमेकांकडे बघू लागतात. इकडे आता खाली सगळेजण नाश्ता करायला बसलेले असताना तन्वी तिचा आवरून निघते. तेवढ्यात आता कल्पना म्हणते तन्वी कुठे चाललीस का? तर आता तन्वी म्हणते की हो, तुमच्या लाडके सुनेवर ना होणारे आरोप काही थांबतच नाही. तेव्हा आता सायकोलॉजिस्टसमोर चौकशीसाठी जाते. प्रिया म्हणते तुझ्या लाडक्या सुनेवरती आरोप काही थांबत नाही. तेव्हा आता सायकोलॉजिस्टसमोर लिगली तिला चौकशीला सामोरं जावं लागतंय म्हणून मी चालली. ते ऐकताच आता अर्जुन म्हणतो की पण बी मे युअर टाईम,
टायमात जा, नाही तर तुला ॲरेस्ट वॉरंटला सुद्धा सामोरं जावं लागेल तन्वी. ते ऐकताच आता तन्वीला जाम घाबरगुंडी उडून आता धक्का बसलेला असतो. आता सायकोलॉजिस्टसमोर प्रिया काय उत्तर देणार आणि प्रियाची ती एक चूक महागात पडून अर्जुन आता भर कोर्टात कसा प्रियाच्या त्या सायकोलॉजिस्टसमोर झालेल्या चौकशीतून सत्य कसे बाहेर काढणार हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.